विद्यार्थिनी आहे. मी बऱ्याच ठिकाणी आता म्हणजे माझं शिक्षण आहे ना ते जास्त तर बाहेर झालेलं आहे. मी पहिलं लोणीला होते स्कूलमध्ये असताना, त्याच्यानंतर 11वी-12वी माझं जालना संभाजीनगर इकडे झालं. त्यानंतर माझा नंबर लागला नीट थ्रू कॉलेजला, तर उदगीर त्या साईडला पण मला जाण्याची संधी मिळाली. काही दिवस मी पुण्यामध्ये पण होते. त्यामुळं मी जे बघितलं की जे वेगवेगळे कॉलेजेस बघता आले मला, किंवा मी जे डिफरंट कॉम्पिटिशन्स मध्ये जाते, स्पीचचे असो, डिबेटचे असो, याच्यामध्ये कवी संमेलन असो वेगवेगळ्या ठिकाणी, तेव्हा की म्हणजे आपलं कॉलेज बद्दल आहे ना, बाहेर जी इमेज आहे ना त्याच्यापेक्षा आपलं कॉलेज खूप बेटर आहे. जे लोक सांगतात ना की मुक्तानंद कॉलेज असं आहे तसं आहे, हे म्हणजे मला पण पहिलं असं सांगायचे की तेव्हा मला असं वाटायचं की हे कॉलेज म्हणजे असं एवढं पण काही चांगलं नसेल. आणि जेव्हा माझ्या घरचे म्हणले की तुला इथंच ऍडमिशन घ्यायचंय, त्यावेळेस मला असं झालं की सगळे असे सांगतात आणि तुम्ही मला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला लावता का. पण जेव्हा नंतर कॉलेजला यायला लागले तेव्हा मी फर्स्ट सेमिस्टर तर काही मी आले नाही जास्त, एकदा दोनदा जास्त तर आले नाही, एक्झामला आले. त्याच्यानंतर सेकंड सेमिस्टरला जेव्हा सर म्हटले की कंपल्सरी आहे यावंच लागेल, त्यावेळेस पण कमीत कमी 4 ते 5 जणी आम्ही आलो. आणि त्यावेळेस कळालं की कॉलेजची जी कंडिशन बाहेर जे लोक सांगतात त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. पण ते इथं आल्यावर कळतं. पण आपण काय करतो, आज येतो, आज कुणीच नाही आले, जाऊ दे आपण कशाला यायचं, मग उद्या आपण येत नाही. पण जे रोज येत आहेत ना त्यांना ते समजत. लेक्चर होतात पण एक जण आलं, दोन जण आलं, सर ठीक आहे एकदा घेतील, 2 जणांचं लेक्चर 3दा घेतील, पण दररोज 2-3 लोकांना शिकवणं हे म्हणजे सरांसाठी पण योग्य नाही किंवा आपल्यासाठी पण नाही. त्यांना पण असं वाटतं की सगळेजण आले पाहिजे, सगळ्यांना शिकायला मिळालं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी कॉलेजला या तुम्ही, कारण की ना बाहेरचे जे कॉलेजेस आहेत ना तिथं कंपल्सरी करून कसं का होईना पण मुलं येतात आणि थोडं का होईना रोज एक तरी नवीन गोष्ट शिकायला मिळते. आणि म्हणजे मला वाचनाची प्रचंड आवड आहे. मी कमीत कमी 5 ते 6 हजार पुस्तक आतापर्यंत माझे वाचून झाले. मला अनएक्सपेक्टेड होतं की गंगापूर सारख्या शहरामध्ये एवढी चांगली लायब्ररी असेल. खरंच आपल्या कॉलेजची लायब्ररी, जे पुस्तकं ऑनलाईन मिळणं सुद्धा किंवा दुकानात मिळणं सुद्धा शक्य नाहीये, ते सुद्धा पुस्तकं आपल्या इथे अवेलेबल आहेत. मग ते पोलीस भरतीचे असो किंवा एमपीएससी युपीएससीचे असो त्याच्यासाठी लागणारे असेल, किंवा बाकीचे जे एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी लागणारी पुस्तकं असो, किंवा इतर जे वाचनांची आवड आहे ज्यांना कादंबऱ्या कथा वगैरे, हे सगळी पुस्तकं आपल्याकडे अवेलेबल आहे. ते तुम्ही जाऊन बघा, वाचा. कारण की ना म्हणजे सर म्हटले की बोलता आलं पाहिजे, तर बोलण्यासाठी मला अनेक जण म्हणजे मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा मला म्हणतात की तुला चांगलं बोलता कसं काय येतं, म्हणजे तुला सुचतं कसं काय बाहेर गेल्यावर बोलायला, तुला जर अचानक कोणीतरी उठवलं बोलायला लावलं तर तुला शब्द येतात कसं काय. तर त्याच्यासाठी शब्द माहीत असले पाहिजे. तर जेव्हा आपण शब्द वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात राहतात. आणि मी 7वी-8वी पासून रोज पेपर वाचते. मला रोज पेपर मधलं एकच पान वाचते, मी जास्त नाही, एकच पान, पण रोज मला 5 ते 10 नवीन शब्द मिळतात. मी रोज वाचते तरी पण मला रोज जर 5 ते 10 नवीन शब्द मिळत असतील तर मी दिवसभरामध्ये ते शब्द मला कुठं उपयोगी करता येतील याचं मी ट्राय करत असते. तर त्याच्यामुळे आपल्याला जे नवीन शब्दांशी जेव्हा आपली ओळख होती तेव्हा आपण ते म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये त्यांना वापरण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि ह्या गोष्टी कॉलेजला आल्या होत्या. आपल्याकडे इतके न्यूजपेपर येतात आपल्या कॉलेजमध्ये की म्हणजे जे न्यूजपेपर कदाचित आहे ना बाहेर अवेलेबल नाही भेटत. म्हणजे आता टाइम्स ऑफ इंडिया वगैरे हे पेपर आहे ना बाहेर आहे ना आपल्या इथे जास्त अवेलेबल नाही, एकच दुकान आहे तिथं भेटतं. पण आपल्या कॉलेजला ते अवेलेबल आहे. आणि ते पेपर एमपीएससी युपीएससी चे स्टुडंट जर वाचत असतील ना त्यांचे करंट अफेअर्स मध्ये चुकून सुद्धा मार्क जाणार नाही. किंवा पोलीस भरती मधले जे असतील त्यांना सुद्धा करंट अफेअर्स साठी ते पेपर्स एकदम उपयोगी आहेत. तुम्हाला बाहेर जरी कोणी सांगत असेल तर हेच पेपरचे नाव सांगत असतील, हिंदू एक्सप्रेस, इंडियन एक्सप्रेस, द टाइम्स ऑफ इंडिया. आणि ते पेपर बाहेर खूप महाग भेटतात, पण इथं जर तुम्ही आले तर कुणीच वाचत नाही ते पेपर, पण ते वाचा तुम्ही, म्हणजे इथे अवेलेबल आहे ते तुम्हाला कॉलेजमध्ये. म्हणजे आपण बाहेर जातोय ठीक आहे, तुम्ही पूर्ण टाइम कॉलेजला या असं नाही ना. तुम्ही कमीत कमी रोज थोड्या वेळ का होईना कॉलेजला आले, 1 लेक्चर करा, 2 लेक्चर करा. त्याच्यानंतर तुमचा जो बाकीचा वेळ आहे 24 घंट्यामधला तो तुम्ही बाहेरच्या कामांसाठी घाला. तर मी पण सीए ची तयारी करते, पण मी कॉलेजला पण येते, ते पण करते, प्लस माझं जे बाकीचं आहे म्हणजे मला बोलण्याची जास्त आवड आहे, वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धामध्ये जाणं ते सुद्धा करते. आणि आपल्या कॉलेज थ्रू मला राजस्थानच्या मेवाड युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याची संधी मिळाली. काही माझ्या पर्सनल कारणास्तव मी तिथे जाऊ शकले नाही, पण तिथं वक्तृत्व स्पर्धेसाठी जाण्याची मला संधी मिळाली होती, पण मी जाऊ शकले नाही. त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे आपलं कॉलेज आहे ना, एक्सपेक्टेड नव्हतं की ह्या कॉलेजचे एवढे चांगले संबंध असतील की बाहेरच्या राज्यातल्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्पिटिशन्सला जाण्याची संधी मिळू शकते. तसंच जर तुम्ही शोधायला गेला ना तर खूप काही सापडतं आपल्याला. पण तुम्ही आले पाहिजे कॉलेजमध्ये, प्राध्यापकांशी बोलले पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही त्यांना सांगशाल मला हे करायचंय तेव्हा ते तुम्हाला नक्कीच त्याच्यासाठी प्रोत्साहन देतील.
आपलं कॉलेज म्हणजे जेवढं बाहेर खरंच बाहेर जेवढी त्याची हे आहे की असंच आहे तसं नाहीये, जे ते इथं आल्यावर कळालं. त्याच्यामुळं खरंच सर कॉलेज खूप चांगलं आहे. जसे लोक आहे ना बाहेर प्रचार करतात तसं आपण